या गोमुखाला प्रेमानं म्हणतात महाराष्ट्राची गंगा. पूर्वीच्या काळात वाईला विराट राजाची विराट नगरी म्हणून ओळखलं जायचं. हे नाव केवळ गौरवाचं नव्हतं, तर इतिहासाने, धर्माने आणि स्थापत्यकलेने घडवलेल्या एका संस्कृतीचं प्रतीक होतं. आज वाई ओळखलं जातं मंदिरांचं शहर म्हणून, पण या मंदिरांमध्येही काही स्थळं अशी आहेत जी काळाच्या प्रवाहात शांतपणे उभी आहेत आणि ज्यांच्याकडे पाहिलं तर इतिहास आपोआप बोलू लागतो. वाईपासून अगदी जवळ वाळकी आणि कृष्णा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं धोमगाव आणि या गावाच्या कुशीत उभं असलेलं श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर. इथे या शांत परिसरात पाषाणातून उगम पावलेला हा अखंड जलप्रवाह म्हणजेच हे गोमुख हा केवळ पाण्याचा स्रोत नाही. लोकमान्यतेनुसार हे जल पवित्र आहे, शुद्ध आहे आणि मनाच्या आतल्या थरापर्यंत स्पर्श करणारे आहे. अनेक पिढ्यांपासून असा विश्वास आहे की या गोमुखात स्नान केल्याने पापक्षालन होतं, मन हलकं होतं आणि अंतःकरणात एक शांत स्थैर्य नांदतं. म्हणूनच लोक या गोमुखाला प्रेमानं म्हणतात महाराष्ट्राची गंगा. या भूमीशी जोडलेली एक अतिशय गूढ आणि श्रद्धेची लोककथा आहे. असं सांगितलं जातं की मांढरची देवी काळूबाई दरवर्षी पौष पौर्णिमेला गुप्त रूपात इथे येते, या गोमुखात स्नान करते आणि पुन्हा आपल्या स्थानाकडे प्रस्थान करते. आजही अनेक स्थानिक भाविक त्या रात्री त्या परिसराकडे तर्कानं नाही तर आदर आणि श्रद्धेनं पाहतात. या मंदिराकडे जाण्याचा प्रवासच वेगळा आहे. मंदिराचं प्रवेशद्वार पाहताच पहिल्याच क्षणी जाणवतं हे एखादं साधं मंदिर नाही. भक्कम दगडी बांधकाम, दोन्ही बाजूला उभा असलेले भव्य बुरुज आणि मध्यभागी एक प्राचीन लाकडी दरवाजा. हा दरवाजा एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखा भासतो, जणू इतिहास स्वतःच पहारेकरी बनून उभा आहे. या दरवाजातून आत गेल्यावर एक अरुंद वाट आणि त्या वाटेच्या शेवटी हळूहळू उलगडत जाणारं मंदिरांचं वेगवेगळं रूप. श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराचं बांधकाम उंच, गोलाकार आणि वेगवेगळ्या शैलीत केलेलं आहे. मंदिराच्या मध्यभागी देवस्थान आणि त्याभोवती वर्तुळाकार सज्जा, त्यामुळे मंदिरात प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग तयार झाला आहे. हे मंदिर केवळ दगडांचं नाही, हे एका वेगळ्याच विचारातून उभारलेलं आहे. संपूर्ण मंदिराच्या बांधकामात सागवानी लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आलेला आहे, जो त्या काळात समृद्धी, टिकाऊपणा आणि सौंदर्याचं प्रतीक मानला जायचा. हे मंदिर पूर्व पश्चिम दिशेला आहे आणि इथे नरसिंहाचं दोन रूपांमधलं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला हिरण्यकश्यपूचा वध करतानाचं नरसिंहाचं रौद्र उग्र रूप, तर दुसऱ्या बाजूला सिंहासनावर विराजमान असलेलं सौम्य शांत चतुर्भुज रूप. या सौम्य मूर्तीमध्ये नरसिंहाच्या मांडीवर देवी लक्ष्मी विराजमान आहे. ही मूर्ती केवळ एक देवी प्रतिमा नाही, ती शक्ती आणि करुणा या दोन टोकांचा समतोल दाखवते. या मंदिराच्या आवारातच एक अजून तितकंच प्राचीन आणि महत्त्वाचं मंदिर आहे, सिद्धेश्वर महादेव मंदिर. हे दगडी बांधकाम आजही आपली भव्यता आणि गंभीरता टिकून आहे. या मंदिरासमोर एक अतिशय अद्भुत रचना आहे, एक हौद आणि त्यावर उभं असलेलं अष्टकोनी नंदी मंदिर. हा हौद काळ्या पाषाणात कमळपुष्पाच्या आकारात कोरलेला आहे. मध्यभागी साधारण 2 मीटर लांबीचं एक दगडी कासव बसवलेलं आहे आणि या कासवाच्या पाठीवर अष्टकोनी मंदिर, ज्यात नंदी विराजमान आहे. विशेष म्हणजे जेव्हा या हौदामध्ये पाणी भरतं तेव्हा असं दृश्य दिसतं जणू कासव आपल्या पाठीवर मंदिर घेऊन पाण्यावर तरंगत आहे. हे दृश्य केवळ डोळ्यांनी पाहायचं नसतं, ते अनुभवायचं असतं. या हौदाच्या समोर उभं आहे सिद्धेश्वर मंदिर. स्थानिक परंपरेनुसार हे मंदिर धौम्य ऋषींनी स्थापन केलं असल्याचं मानलं जातं
आणि त्यांच्या नावावरूनच या गावाला धोम हे नाव पडल्याचं सांगितलं जातं. या मंदिरातील कोरीव काम अत्यंत बारकाईचं आणि दुर्मिळ आहे. अखंड काळ्या पाषाणातून इतक्या सूक्ष्मतेने केलेली शिल्पकला इतर ठिकाणी क्वचितच पाहायला मिळते. गाभाऱ्यात अखंड पाषाणात कोरलेली 6 थरांची शिवपिंडी आहे. मंदिराच्या आतील भागात कळसाकडे जाताना फुलांची कोरीव शिल्प आपल्याला दिसतात, जणू दगडात कोरलेली भक्ती. हे मंदिर शिवपंचायतन रूपाचं आहे. 4ही दिशांना विष्णू, गणेश, पार्वती आणि सूर्यदेवाची मंदिरे आहेत. मंदिराच्या उत्तरेकडील दरवाजासमोर एक लहानसं गणेश मंदिर आहे आणि त्याच्या समोर पंचमुखी शिवखांब, 4 तोंडे 4 दिशांकडे आणि 5वं तोंड आकाशाकडे. स्थानिक लोकांच्या मते हा खांब संपूर्ण मंदिराचं ऊर्जास्थान आहे. मंदिराच्या आवारातच एक गूढ अशी विहीर आहे, अंधार विहीर. ही विहीर बंदिस्त आहे. तिचं पाणी कधीच आटत नाही. आजही मंदिरातील सर्व विधींमध्ये याच विहिरीचं पाणी वापरलं जातं. वैशाख पौर्णिमेला इथे सिद्धेश्वर मंदिराची मोठी यात्रा भरते. इतिहासाच्या नोंदी सांगतात की 1780 साली पुण्याचे सावकार शिवराम यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्यासह अनेक राजांनी मंदिरासाठी सनदी दिल्या. ही केवळ मंदिराची गोष्ट नाही, ही आहे एका संस्कृतीची, एका वारशाची आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या श्रद्धेची कहाणी.